नमस्कार शेतकरी बंधूंनी भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजची जी अपडेट आहे शेतकरी बांधवासाठी एकदम आनंदाची अपडेट आहे। यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना एकदम आनंदाची बातमी आहे। ही काय बातमी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। आणि शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर पहिल्यांदा आला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व आपल्या व्हिडिओची लिंक गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करायला शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफी अहवाल अखेर आला आहे। शेतकरी बांधवांमध्ये आता एक प्रकारे आनंदोत्सव साजरा होत आहे। बऱ्याच दिवसापासूनची प्रतीक्षा होती ती आता कुठेतरी संपली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, थकबाकीदार शेतकरी व जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहे त्या शेतकरी बांधवासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की जी समिती होती त्या समितीचा अहवाल अखेर आता आला आहे। इथून पुढची प्रोसेस आता आपल्याला अत्यंत लवकरात लवकर होणे गरजेचे आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, राज्यमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती। यामध्ये थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये व नियमित कर्जदारांना 50,000 प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे। यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। कारण की शेतकरी बंधू भगिनींनो, कुठल्याही योजनेची आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल शासनातर्फे त्या योजनेसाठी एक समिती गठीत करण्यात होती। त्या समितीच्या माध्यमातून आता अभ्यास करून अहवाल देण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवासाठी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती। समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल असे सांगण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव हा अहवाल एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात आलेला आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी ह्या अहवालाची प्रतीक्षेत होते। कारण की अहवाल आल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होणार होती। अखेर अहवाल आलेला आहे राज्य सरकारला सादर। शेतकरी बांधवांनो, समितीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अहवाल आता राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे। राज्य शासन अहवाल पाहून अहवालात काही त्रुटी असेल ती त्रुटी सुचवून दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितली जाईल। शेतकरी बंधू भगिनींनो, आता अहवाल समितीने अहवाल दिलं, आता अहवाल राज्य शासनापुढे मांडण्यात येईल। राज्य शासनाने काही त्रुटी असेल त्या अहवालामध्ये त्रुटी दूर करून हे अहवाल राज्य मंत्रिमंडळामध्ये पुढे सादर करण्यात येईल। 30 जूनपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी। राज्याचे कृषी मंत्री मा दत्ता मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शब्द दिला आहे की 30 जूनपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल मांडण्यात येणार। बैठकीत अटी शर्ती नियम निकष पूर्ण मांडल्यानंतर राज्य शासनाकडून कोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाईल हे ठरवून राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर या योजनेचा GR निर्गमित होईल। आणि GR निर्गमित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, कर्जमाफीविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या।